मुद्दा घेऊन आलेलो आहे। 4-5 दिवस झाले सगळीकडे एका पार्टीने धुमाकूळ घातलाय। राजकीय पार्ट्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि एकच पार्टी त्याच्या स्टोरीला आणि इंस्टावरती रीलवरती दिसते, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। मित्रांनो, आता कॉकरोच जनता पार्टीचा उदय कुठून झाला, सुरुवात कशामुळे झाली आणि नेमकं कॉकरोच जनता पार्टी काय हे थोडक्यात समजून, एक सरन्यायाधीशांनी असं वक्तव्य करतायत, सरन्यायाधीश की आपण त्यांना देव मानतो, त्यांनी न्याय द्यायचा सोडून तरुणांनाच म्हणायचं की झुरळ आहेत आणि यांना कामं नसल्यामुळं हे झुरळासारखे कुठं पण वळ करतात, खिचड करतात। पण त्यांना माहीत नसेल किंवा सरन्यायाधीशांचा थोडासा अभ्यास कमी असेल, जर झुरळ घरात झाली तर चांगल्या माणसाला नको करतात आणि हे तर झुरळ आहे। आणि मग सरन्यायाधीशांनी असे वक्तव्य केल्याच्या नंतर आपल्या संभाजीनगरच्या एका युवकाने ईवेसेला राहत असताना त्यांनी डायरेक्ट कॉकरोच जनता पार्टी तयार केली ना राव। मग तिथं नियम अटी तुम्ही बघितलं का? पण मित्रांनो, खरं तर कॉकरोच जनता पार्टी तयार झाल्याच्या नंतर बऱ्याच पक्षांना ज्यांची कारकीर्द होती का त्यांचे सोशल मीडियाची कारकीर्द पुसली गेली आणि आता तर भाजपचे गणितच बघा तुम्ही। थोडीशी काही झालं की अकाउंट हॅक करायचं, आता उद्या माझं होऊ शकते, कारण त्यांच्या विरोधात बोललो की अकाउंट हॅकच होतात डायरेक्ट। हो, तरुणांच्या नोकऱ्या यांनी खिचून घेतल्या, सरन्यायाधीशांना ते काही बोलत नाही। त्यांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, तरुणांच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत अन्याय झाला तरी ते बघत नाहीत। फक्त त्यांच्यावरती कोणी बोललं की त्यांनी अकाउंट सस्पेंड करायचे, अकाउंट डिलीट करायचे, हे त्यांच्याकडे अधिकार आहे ना। अरे किती रे तुम्ही बीजेपी वाले, अरे दमक असेल तर चालू ठेवा ना। काल काँग्रेसचं आणि आपल्या कॉकरोच जनता पार्टीचं, पण मला तुम्ही सांगा, कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट जरी उडवलं तरी परत जनता बोलणारे आहे का नाही हो? म्हणजे तुमचं असे, तुम्ही तिकडे चॉकलेटी भरवा, मेलोडी चॉकलेटी भरवल्या तर आम्ही कौतुक करायचं, पण त्या मेलोडीवरती बोललो की मग आम्ही शिव्या खायच्या। मग तुमचे अंडभक्त येतातच ज्ञान पाजळायला। पण ही कॉकरोच जनता पार्टी काही थांबण्यासारखी नाही।